कोल्हापूर महानगरपालिकेचं मतदान सुरू असतानाच कोल्हापूर शहर राज्य उत्पादन शुल्क एक्साईज विभागानं राजारामपुरी परिसरात मोठी कारवाई करत गोवा आणि महाराष्ट्र बनावटीच्या मद्यासह एकूण 2,76,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। राजारामपुरी दुसऱ्या गल्लीतील एका घरावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे। या छाप्यात गोवा बनावटीच्या 180 मिलीलीटरच्या 196 बाटल्या, महाराष्ट्र बनावटीच्या 180 मिलीलीटरच्या 519 बाटल्या, 750 मिलीलीटरच्या 42 बाटल्या, 650 मिलीलीटरच्या 144 बियर बाटल्या तसंच 280 लिटर गावठी हातभट्टीची दारू असा एकूण 31 बॉक्सचा साठा जप्त करण्यात आलाय। कोल्हापूर महानगरपालिकेचं मतदान सुरू असताना कोल्हापूर शहर राज्य उत्पादन शुल्क एक्साईज विभागानं राजारामपुरी परिसरात मोठी कारवाई करत गोवा आणि महाराष्ट्र बनावटीच्या मद्यासह एकूण 2,76,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणात विपुल चंद्रकांत पाटील राहणार राजारामपुरी याला अटक करण्यात आली असून महाराष्ट्र दारूबंदी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। या कारवाईत कोल्हापूर शहर निरीक्षक रोहिदास वाजे, हातकणंगले निरीक्षक महेश गायकवाड, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, हातकणंगले दुय्यम निरीक्षक शिवाजी गायकवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक MR लाडके यांच्यासह जवान राहुल गुरव, गणेश सानप, प्रसाद पाटील, पंकज खानविलकर, सागर शिंदे, सुशांत बनसोडे, पुष्कराज शिर्के यांनी सहभाग घेतला। या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत करतायत। निवडणूक काळात बेकायदेशीर मद्यसाठा आणि विक्री रोखण्यासाठी करण्यात आलेली ही कारवाई कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होतीये।